राम राम मंडळी, मी योगेश बाहेती. तुमनं सर्वांना स्वागत करी राहिलो आपलं आजना या ऑनलाईन मीटिंगમાં. आणि बेसिकली खानदेशમાં जी आपली अहिराणी बोलस सर्वजण. तर मेन प्रॉब्लेम काय शे आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन नाही समजत. आणि अहिराणीमधून मी पहिल्यांदा लिहि राहिलो की करिअर कसं तुम्ही निवडाले पाहिजे. तर गैरा लोक काय करतस जास्त की कोणीतरी सांगणार पाहिजे, त्यांना भाऊबंद सांगतस, मित्र सांगतस. आणि त्या मित्र सांगतस म्हणून त्या करिअर त्या लिहिलेतस. आणि ते करिअर मग डिग्री बी त्यासले भेटी जास कॉलेजમાં न जाता फक्त परीक्षा देऊ तरी भारतમાં डिग्री भेटी जास आपल्याकडे. डिग्री बी भेटे की पण मग जेव्हा काम करायला जातच तेव्हा काम होत नाही ते नसल्यावर मग त्यासले जॉब भेटत नाही. जॉब भेटत नाही की टेन्शन वाढस, प्रश्न वाढतच असणार. आणि त्या प्रश्न वाढण्यात की त्याला ना आउटपुट काही येत नाही. आणि दोन चार कंपन्या बदलस. मग जळगाव धुळ्याले जा, नाशिकले जा, पुण्याले जा, सुरतले जा. मग ह्या चक्करमा तो काही त्याने पगार वाढत नाही. तर तो स्टकअप होई जास, मग त्याला ना व्यसन लागी जास. गुटखा, दारू, सिगरेट काही पण आहे. आणि हे व्यसन लागणं किंवा त्याला काय होत की टाइम, पैसा, एनर्जी बी जास्त काम मागं. आणि मग त्याला खूप साऱ्या अडचणी येतात. मग मित्रांनो, जर का चांगलं करिअर निवडायला असेल तर तुम्ही 9 गोष्टी देखायला पाहिजेत. आणि त्या कोणत्या देखायला पाहिजेत आणि कसं करिअर निवडावं येण्यासाठी तुम्ही डेस्टिनी प्लॅनर्सला भेट द्या. म्हणजे तुम्हाला टाइम, पैसा, एनर्जी पण वाचीन. आणि तुम्ही एक चांगलं करिअर लिहू शकतास. धन्यवाद.